आणि यानंतर राजकीय क्षेत्रातली एक महत्त्वाची अपडेट। रोहित पवार यांची ईडी चौकशी आज दुपारी 1 वाजल्यापासून सुरू होती। नुकतीच ही चौकशी संपली आहे। जवळपास 8 तास रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरू होती। बारामती ॲग्रो प्रकरणी रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू आहे। 8 तासानंतर ही चौकशी संपल्यानंतर काय प्रतिक्रिया आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। राजू, कविता, पाहतो आपण रोहित पवार सकाळी 12 वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये गेलेले होते आणि तब्बल 9 तासानंतर ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडलेले आहेत आणि बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते असतील, नेते असतील यांच्यामध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। रोहित पवार ईडी कार्यालयातून आपल्या प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचत असताना कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांना उचलून घेतलं आणि घोषणाबाजी त्यांना पाहायला मिळत आहेत। पाहतो आपण राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर जे आहे तो मोठा जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांचा होताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा होताना पाहायला मिळते। रोहित पवार आगे बढो अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर रोहित पवार दुसऱ्यांदा जे आहे ते आता ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी गेलेले होते आणि 9 तासांची चौकशी झाल्यानंतर आता 9 वाजता जे आहे ते रोहित पवार बाहेर पडलेले आहेत आणि रोहित पवार आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर जमलेले आहेत आणि एक मोठा जल्लोष जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन म्हणायचं का असं आपल्याला म्हणता येईल, कारण रोहित पवार ईडी कार्यालयात गेल्यानंतर सकाळपासून जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले होते। जोपर्यंत रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशा प्रकारचे जे आहे ते नेत्यांची, कार्यकर्त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळालेली होती। राज्यभरातून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले होते आणि आता रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर मोठा जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळामध्ये रोहित पवार कदाचित प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे आणि काय नेमकं झालं आणि काय भूमिका आहे हे स्पष्ट करण्याची शक्यता आहे। कविता, काही वेळातच रोहित पवार माध्यमांशी बोलतील आणि कदाचित आपली भूमिका स्पष्ट करतील। पण दुसऱ्यांदा रोहित पवार यांची ही ईडी चौकशी झाली। एक महत्त्वाची बाब राजू इथे नमूद करायला हवी की आजच्या चौकशीला जात असताना रोहित पवार यांनी जर मी परत आलो तर असं वक्तव्य केलं होतं। म्हणजे रोहित पवार यांना आजच्या चौकशी दरम्यान अटक होते की काय अशी शंकाही उपस्थित केली जात होती आणि कदाचित त्यामुळेच कार्यकर्त्यांसाठी हा एक मोठा दिलासा। अगदी पाहता आपण पहिल्या दिवशी ज्यावेळी रोहित पवार चौकशीला गेले त्यावेळेस शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा जे आहे त्या प्रदेश कार्यालयामध्ये बसून होत्या। जोपर्यंत रोहित पवार बाहेर येत नाही तोपर्यंत प्रदेश कार्यालयामध्ये बसून राहील। बाहेर येत नाही दुसऱ्यांदा रोहित पवार चौकशीसाठी गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळत होती का जोपर्यंत रोहित पवार बाहेर येत नाही ईडी कार्यालयातून तोपर्यंत आम्ही प्रदेश कार्यालयातून हटणार नाही आणि त्यामुळे अनेक शेकडो कार्यकर्ते पाहायला मिळते। खरं तर याच्या आधी सुद्धा अनेक नेत्यांवरती अशा प्रकारची चौकशी झाली होती, मात्र काही नेत्यांना जे आहे ती अटक सुद्धा झाली होती। त्यामुळे एक प्रकारची सगळी धाकधूक जी आहे ती कार्यकर्ते थोडा पाणी